नमस्कार मंडळी, प्रीताज किचन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण नाचणीची इडली बघणार आहोत. एकदम मऊसूत अशी फ्लफी होणारी इडली आहे. तर मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी 2.5 वाटी नाचणी घेतलेली आहे आणि नाचणी एका ताटामध्ये घेऊन नीट करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि इथे मी तुम्हाला मोजून देखील दाखवत आहे. तर जे नाचणं घेतलेलं आहे ते मी 2.5 वाटी नाचणं घेतलेलं आहे आणि 2.5 वाट्या नाचण्यासाठी इथे मी 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे देखील ॲड केलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण नाचणी स्वच्छ धुवून घेऊयात. नाचणी धुवून घ्यायची आहे कारण की त्याच्यामध्ये जे पोकळ अशी नाचणी असते ती वर येते. तुम्हाला इथं दिसत आहे. धुतल्यानंतर इथं बघा पोकळ जी नाचणी आहे ती वर आलेली आहे. तर 1-2-3 पाण्याने नाचणी पहिल्यांदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि मगच त्याच्यामध्ये पाणी टाकून ती भिजत ठेवायची आहे. तर नाचणी इथं आपली पाणी काढून झाल्यानंतर मी 2-3 वेळा धुवून घेऊन नाचणीमध्ये पाणी ओतून ठेवलेलं आहे. तर आता आपण डाळ देखील भिजवायला घेऊयात. तर इथे मी 2.5 वाटी नाचणीसाठी मी 1 ते 1.5 वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मुगाची डाळ ॲड केली तरी देखील चालेल. मुगाच्या डाळीने देखील नाचणीची इडली जी आहे ती एकदम टेस्टी लागते. तर इथे मी 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळ देखील धुवून घ्यायची आहे, पण डाळ धुत असताना तिला जास्त चोळून धुवायची गरज नाही. हलक्या हातानेच डाळ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथीदाणे ॲड केलेले आहेत आणि हे आता आपल्याला 5 ते 6 तास भिजवायचे आहे. तर हे मी रात्रभर भिजवलेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे कारण त्याचा वास येतो. कारण रात्रभर भिजवलं होतं त्यामुळे त्याचा वास येतो. तर त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी घालून परत आणि अर्धा तास दोन्ही देखील भिजत ठेवलं होतं. त्याच्यानंतर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं दिसत आहे मी जे पाणी आपण नाचणीमध्ये परत भिजण्यासाठी ॲड केलेलं होतं तेच पाणी मी बारीक करण्यासाठी देखील वापरत आहे. आणि इथं बघा तुम्हाला दिसत आहे अशा एकदम बारीक प्रकारे पीठ आपल्याला नाचणीचं दळून घ्यायचं आहे मिक्सरला. तर मिक्सरमध्ये तुम्हाला दिसत आहे मी कशा प्रकारे दळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळी जी नाचणी भिजत घातलेली आहे ती बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही नाचणी आणि उडदाची डाळ दोन्ही मिक्स करून मिक्सरला देखील बारीक केलं तरी देखील चालेल. आता इथे आपलं नाचणं बऱ्यापैकी आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण तुम्हाला इथं दिसत आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला जे नाचणं आहे आपण बारीक केलेलं ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पीठ फर्मेंटेशन झाल्यानंतर बाहेर सांडणार नाही पातेल्याच्या. त्यामुळे पातेलं घेत असताना मोठंच घ्यायचं आहे. तर इथं आता आपलं नाचणं पूर्णपणे बारीक करून झालेलं आहे. जे डाळ आहे ते देखील आता इथे आपण बारीक करून घेणार आहोत. तर डाळ बारीक करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. फक्त नुसता डाळ ॲड केली इथे तुम्हाला बारीक होत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं बारीक ॲड केल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला नाचणीच्याच पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी राहिलेली देखील डाळ बारीक करून घेत आहे. तर मंडळी, इथे आता ही डाळ देखील आपण बारीक करून घेऊयात. तर मंडळी, अशा प्रकारची नाचणीची इडली तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी देखील करू शकता आणि अतिशय पौष्टिक अशी ही नाचणीची इडली आहे. कॅल्शियमला पुरेपूर अशी ही नाचणीची इडली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने नाचणीची इडली केल्याने एकदम मस्त होते, फ्लफी होते आणि हेल्थसाठी देखील एकदम चांगली आहे. तर म्हणजे आता इथे आपली डाळ बारीक करून झालेली आहे. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे. तुम्ही चमच्याने न मिक्स करता हे हाताने मिक्स करून घेतलं तरी देखील चालेल, जेणेकरून त्याच्यामध्ये जे एअर बबल्स तयार व्हायला पाहिजेत ते होतात आणि पिठाचं जे फर्मेंटेशन आहे ते व्यवस्थित होतं. तर इथे मी चमच्याने गरगर असं जोरामध्ये फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही हाताने फिरवून घेतलं तरी देखील चालेल. आता इथे ते पीठ फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ओवा
इनो किंवा सोडा घालायची अजिबात गरज नाही. तर इथे बघा दुसऱ्या दिवशी पीठ व्यवस्थित असं एकदम फर्मेंटेशन झालेलं आहे. सोडा न वापरता एकदम मस्त असं हे पीठ फर्मेंटेशन झालेलं आहे. तर मंडळी यातलं आता आपण थोडंसं पीठ काढून एका दुसऱ्या भांड्यात घेऊया, कारण आपण एकदम सगळ्या इडल्या करणार नाहीत. तर आपण जेवढ्या इडल्या करणार आहोत तेवढंच पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं आहे. आणि आता आपण सर्व मीठ जे ॲड केलेलं आहे ते मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी इडली पात्राला देखील अगोदरच तेल लावून घेतलं होतं. आणि इडलीचं जे भांडं आहे ते स्टीम करण्यासाठी देखील पाणी ओतून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये आता इडली आपण करण्यासाठी जे पीठ केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे. आणि पीठ ओतत असताना त्याच्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची, जेणेकरून इडली एकदम व्यवस्थित अशी फुलते. तर आता इथं मी इडलीच्या ज्या प्लेटा आहेत त्या सगळ्या पिठाने भरून घेतलेल्या आहेत. आणि एका साईडला मी शिगडीवर इडलीचं जे भांडं आहे ते स्टीम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्याच्यामधले पाणी उकळल्यानंतर ह्या आपण ज्या इडलीचे प्लेटा भरलेल्या आहेत त्या आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत. इडलीच्या प्लेटा आपल्या इथं भरून झालेल्या आहेत. आता आपण इथं बघा पाणी देखील उकळलेलं आहे. तर या प्लेटा आता आपणाला इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. तर इडलीच्या भांड्यामध्ये प्लेटा ठेवून देत असताना त्याची जी 3 होल आहेत ते प्रत्येक प्लेटेची एकावर एक आली पाहिजेत अशीच ठेवायची आहेत, जेणेकरून इडली जी आहे त्याला पाणी सुटत नाही आणि व्यवस्थित स्टीम होते. मी इडली करताना प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील सांगितलेले तांदळाची इडली करताना